नाशिक शहरात पेसा अंतर्गत नोकर भरतीच्या मागणीसाठी महामोर्चा बुधवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास आदिवासी विकास भवनासमोर येऊन धडकला। भाषणे सुरू असतानाच अचानकपणे एका मोर्चेकरी महिलेला भोवळ आली आणि ती जागीच बेशुद्ध पडली। ही बाब तेथे बंदोबस्तावर असलेल्या मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष अंमलदार सौ मनीषा सोनवणे यांच्या लक्षात आली। त्यांनी तातडीने प्रसंगावधान राखून त्या दिशेने धाव घेतली। महिलेला उचलून एका दुचाकीवर बसविण्याचा प्रयत्न केला, मात्र महिला पूर्णपणे बेशुद्ध असल्याचे लक्षात येताच सौ सोनवणे यांनी तिला खांद्यावर टाकले। 500 मीटर पोलीस व्हॅनच्या दिशेने गर्दीतून धावत सुटल्या। त्या महिलेला पोलीस जीपमध्ये टाकले आणि शासकीय जिल्हा रुग्णालय उपचारासाठी हलविले। तेव्हा लक्षात आले की सदर महिला ही गरोदर होती, तर सदर ठिकाणी एक नाही तर 2 जीव वाचवले। नाशिक पोलीस दलातील रणरागिणींच्या कार्याला सलाम। अभिमानास्पद कामगिरी बद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे व सौ मनीषा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून यांच्या उल्लेखनीय कार्यास शहर जिल्हाध्यक्ष माननीय गजानन नानासाहेब शेलार, शहर जिल्हा सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष छबुभाऊ नागरे, अंकिता पारख यांनी सत्कार केला। यावेळी संजय गालफाडे, अशोक साठे, गणेश मोरे, किशोर निकोडे, विजय मोरे आदी उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।